आणि आता थेट आझाद मैदानात जाणार आहोत। तर या आझाद मैदानावरचे दृश्य आहे। आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे यांची प्रकृती ही काहीशी ढासळलेली आहे आणि तिथे डॉक्टरांचं पथक दाखल झाले, त्यांची तपासणी केली जाते। काल मनोज जरांगेंनी तपासणीस नकार दिला होता। आज डॉक्टरांचं इथे पथक दाखल झालंय आणि त्यांच्या प्रकृतीची सध्या तपासणी केली जाते। दरम्यान मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली। आझाद मैदान पोलिसांनी मराठा आंदोलकांनी खाली करावं अशा बाबतची नोटीस मुंबई पोलिसांनी बजावलेली आहे। पण मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही अशी जरांगेंची भूमिका त्यांनी काही वेळापूर्वी जरांगेंनी स्पष्ट केली। त्याचबरोबर मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। मराठा आंदोलक सुद्धा आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। आझाद मैदान सोडणार नाही अशी त्यांची सुद्धा मागणी आहे। आणि आपण पाहतोय आता मनोज जरांगेंच्या तपासणीसाठी हे डॉक्टरांचं पथक इथे दाखल झालेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती आहे? सध्या डॉक्टरांचं पथक दाखल झालेलं दिसतंय तिथे। तो माणूस समाजाची प्रामाणिकपणाने जगतो। अक्षय, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आपण पाहतोय वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे यांची तपासणी केली जाते। काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यात आव्हान देखील त्यांनी केलं। शांतता राखण्याचं आव्हान त्यांनी आंदोलकांना केलं होतं। त्याचबरोबर मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली होती। पुन्हा जाऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, सध्या काय परिस्थिती आहे? आपण पाहतोय डॉक्टरांचं पथक दाखल झालेलं आहे। दीपाली, या सगळ्यात डॉक्टरचं जो पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे तो डॉक्टरांचं पथक त्यांची रेग्युलरची तपासणी दररोज केली जाते ते तपासणी करण्यासाठी दाखल झालेलं आहे। आज जे हॉस्पिटलच्या डीन यांच्या नेतृत्वामध्ये हे पथक दाखल झालेलं आहे। या सगळ्यात आपण जर बघितलं तर कमालीचा मनोज जरांगे पाटील यांना गेल्या बीपी देखील लो झालेला आहे, शुगर खाल्लेली आहे। त्यासाठी या डॉक्टरच्या पथकाच्या तपासणी केली जाते। काही सूचना मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांच्या पथकाच्या माध्यमातून दिल्या जातात। डॉक्टर अजय बंधारवार जे हॉस्पिटलचे आहे त्यांच्या देखील तपासणी सोबत पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाली आहे आणि मनोज जरांगे यांना उपचारासंदर्भात डॉक्टरांकडे विनंती केली मनोज जरांगे हे उपचार कशा पद्धतीने करणार आहे उपचाराला डॉक्टर रक्ताचे नमुने घेत आहेत। रक्तामध्ये साखरेचं प्रमाण असेल का यासोबतच क्रिएटिन सगळ्या तपासणी डॉक्टरच्या माध्यमातून डॉक्टरांकडनं केली जात आहे। गेल्या 4 दिवसापासून मनोज जरांगे यांनी अन्नाचा कण देखील खाल्लेला नाही। फक्त पाण्यावर त्यांचं आज 5 दिवस मनोज जरांगेंचं आंदोलन आहे, पाण्यावर त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यामुळं नेमकं आता त्यांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर काही तासात रिपोर्ट जे आहे ते रिपोर्ट देखील त्याचे येतील। दीपाली, अक्षय, आपण पाहतोय की त्यांची तब्येत ही खालावलेली दिसते। मात्र मुंबई पोलिसांनी जी नोटीस बजावली आहे त्या संदर्भात सध्या काही हालचाली घडताना दिसत आहेत तिथे। तर आपण पाहतोय वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची तपासणी केली जाते आहे। रक्ताचे नमुने घेतले जात आहेत। कडक उपोषण मनोज जरांगे यांच्याकडून केलं जात आहे। आज उपोषणाचा हा 5वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत हे दिवसेंदिवस खालावताना दिसते। काही वेळापूर्वी त्यांनी आंदोलकांशी संवाद देखील साधला। त्याचबरोबर मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं। त्याचबरोबर मुंबईतील मराठा आंदोलन आता हे वेगळं स्वरूप घेताना दिसतंय। मराठा आंदोलन आझाद मैदान रिकामं करायचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेत। या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण दरम्यान आपण पाहतोय
सध्या आझाद मैदानावर वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची तपासणी केली जाते आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर आज नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. आंदोलनाची परवानगी ही पोलिसांकडून नाकारण्यात आली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय. आझाद मैदानातली वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे यांची तपासणी केली जाते आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण हे आणखी तीव्र केलंय. सध्या त्यांच्या पोटात अन्नाचं कण सुद्धा नाहीये. पाण्यावरच त्यांचं हे कडक उपोषण सध्या सुरू आहे. काल त्यांनी आंदोलकांच्या आग्रहाखातर पाणी घेतलं होतं. मात्र त्यामुळे आता त्यांची प्रकृती ही काहीशी ढासळताना दिसते. त्यांची प्रकृती खालावली आहे आणि आता त्यासाठी तपासणी करण्यासाठी हे डॉक्टरांचं पथक इथे आझाद मैदानावर दाखल झालेलं आहे आणि मनोज जरांगेंची तपासणी केली जाते आहे. रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. रक्तातील साखर त्यांची कमी झाली होती आणि हे रिपोर्ट्स आता आज येतील. मात्र आता त्यांचे रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. मी आमच्या जीवनातला स्वतःचा अनुभव सांगते. आरक्षणाचा किती मोठा फायदा आहे. कित्येक लोकांची कुणबी प्रमाणपत्र निघाली.